31st ची रात्र तीन मित्रांसोबत काय झाले हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आदित्य आणि तुम्ही पाहत आहात माझं चॅनेल द गेम ऑफ शॅडोज. 31st ची रात्र होती. बऱ्याच दिवसांनी लहानपणीचे तीन मित्र आदित्य, विकी आणि राहुल भेटले होते. शहरात ट्रॅफिक जास्त, त्यात जागोजागी डीजे, साऊंड स्पीकर. त्या तिघांना फक्त शांतता पाहिजे होती. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बाईकवरून डोंगरावर पार्टीसाठी जात होते. स्ट्रीट लाईट नसल्यामुळे संपूर्ण घाट काळोखात बुडाला होता. डोंगरावर वस्ती कमी असल्यामुळे लोकांची रहदारी पण जवळपास नाहीच. फक्त बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाशात ते तिघे रस्ता कापत होते. ते तिघे ट्रिपल सीट बसले होते. राहुल बाईक चालवत होता. मध्ये विकी बसला होता आणि सर्वात मागे आदित्य बसला होता. विकीच्या हातात पार्टीचे सामान होते आणि चिकनची पिशवी होती. डोंगरावर चिकन बनवण्याचा बेत होता. गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. शाळेत आणि कॉलेजमध्ये केलेले पराक्रम आठवून हसत खेळत ते पुढे जात होते. अचानक आदित्यला जाणवलं, बराच वेळ झाला विकी काहीच बोलत नव्हता. तसा विकी खूप बोलका, पण आज तो शांत बसला होता. म्हणून आदित्यने मागून त्याला टपली मारली, पण तरीही विकीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. जसजसे डोंगरावर जाऊ तसतसे हवेतील गारवा वाढत होता. रातकिड्यांचा आवाज अजूनही स्पष्ट ऐकू येत होता. घाटात वळणदार रस्ते सुरू झाले. अचानक कसला तरी वास येऊ लागला. हवेत धूर पसरू लागला. समोर रस्ता सगळा धुरकट दिसत होता. तेवढ्यात त्यांची बाईक स्लिप झाली. ते तिघे तिथे खाली पडले. थोड्या वेळाने आदित्य शुद्धीवर आला. त्याने राहुलला शोधलं. तो थोड्या अंतरावर बाईक सोबत पडला होता. आदित्यने राहुलला उठवले, पण विकी कुठेच दिसत नव्हता. दोघांनी ठरवलं, रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात जाऊन विकीला शोधायचे. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी जंगलात शिरण्याचा निर्णय घेतला. जंगल खूप दाट होते. थोडं पुढे गेल्यावर एका झाडाखाली काहीतरी हलत असल्याचं त्यांना दिसलं. सुरुवातीला त्यांना वाटले उंदीर वगैरे असावा, म्हणून त्यांनी टॉर्चचा प्रकाश तिकडे टाकला आणि जे दिसलं ते खूप भयानक होतं. विकी झाडाखाली मांडी घालून बसला होता. त्याच्या हातात ती चिकनची पिशवी होती. तो ती पिशवी फाडून त्यातून कच्चं चिकन तसेच खात होता. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. त्याचा टी शर्ट पूर्ण रक्ताने माखला होता. तो हळूहळू डोकं वर करून आदित्य आणि राहुलकडे पाहून हसायला लागला. त्याचे डोळे पूर्ण पांढरे होते. ते दोघे घाबरून तिथून पळत सुटले. सरळ गावात जाऊन पोचले. टपरीवर बसलेल्या लोकांना त्यांनी झालेली सगळी हकीकत सांगितली. गावकरी एकत्र जमले. त्यांनी सगळे मिळून त्या ठिकाणी परत गेले. सगळे त्या जागी पोचल्यावर बघितलं तर विकी तेथेच झाडाखाली शांत झोपला होता. आदित्यने त्याला तोंडावर पाणी मारून उठवलं. शुद्धीवर येताच तो म्हणाला, काय झाले? आपण इथे काय करतोय? झालेला प्रकार त्याला काहीच आठवत नव्हता. आदित्य आणि राहुल यांना काहीच समजत नव्हते. ते त्याला घरी घेऊन कसे बसे गेले. 2 दिवस त्याला खूप ताप होता. हळूहळू तो बरा होऊ लागला. पण 31st त्या रात्री नेमके काय झालं असावं हे आजपर्यंत कोणालाहीच समजले नाही. लोक पार्टीमधून चांगल्या आठवणी घेऊन येतात, पण त्यांच्याकडे राहिली ती एकच आठवण, विकीचा तो हसरा चेहरा, कच्चं चिकन खाताना आणि रक्ताने माखलेला त्याचा चेहरा. त्यांना आजही ती रात्र आठवली की अंगावर काटा येतो. त्या रात्री तेथे नेमके काय झालं असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.